नगरपालिका, महापालिका आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपचाच परफॉर्मन्स सगळ्यात उत्तम ठरल्यावरती आज शिक्कामोर्तब झालंय. तशी अपेक्षाही होतीच. केवळ भाजपलाच नव्हे तर विरोधी पक्षही भाजपच्या विजयावरती ठाम होते. अर्थात त्यांचं नॅरेटिव्ह थोडंसं वेगळं होतं. सत्तेचा दुरुपयोग, पैशाची ताकद वगैरे कारणं विरोधक देत होते आणि आत्ताही देत आहेत. पण या निकालाचा अर्थ पक्ष आणि युत्या आघाड्यांची कामगिरी, वजनदार नेत्यांचं यशापयश याचं झिरो आवरमध्ये आज आपण अॅनालिसिस करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरच्या जिल्हा परिषद निकाल विशेष भागामध्ये तुमचं स्वागत. ग्रामीण महाराष्ट्रानं महायुतीला पुन्हा एकदा कौल दिलेला दिसतोय. महाविकास आघाडीतल्या पक्षांची अनेक संस्थानं आता खालसा झालेली आहेत. त्यात प्रामुख्यानं कोकणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. काँग्रेसला लातूर आणि कोल्हापूर वगळता फारसं यश मिळवता आलेलं नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या आणि त्यामध्ये घड्याळ हेच चिन्ह सर्वाधिक उमेदवारांनी घेतलं होतं. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीच्या दिशेनं वाहिल्याची शक्यता आज या निकालांमध्ये. यावर तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आणि त्यासाठी आजच्या झिरो आवरमध्ये आपण विचारलेला प्रश्न पाहण्यासाठी पोल सेंटरला जाऊयात. आजचा आमचा प्रश्न आहे, अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला सिंपथी वोटिंग झालं असं वाटतंय का? आणि होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. आपण जरूर यावरती व्यक्त व्हा. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांमधल्या 731 जागा आणि 125 पंचायत समित्यांमधल्या 1462 जागांवरती शनिवारी मतदान झालं होतं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा हा तिसरा राऊंड होता. यात सर्वाधिक जागा पुन्हा एकदा भाजपनेच आज जिंकलेल्या आहेत. तसंच भाजपच्या दोन्ही मित्र पक्षांनीही दमदार कामगिरी केली आहे आणि महायुतीचा झेंडा उंच राहील याची सर्वांनी मिळून काळजी घेतलेली आहे. एका अर्थी नगरपालिका आणि महापालिका निकालांचीच आज पुनरावृत्ती झाली असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर अजितदादांच्या निधनानंतर या निवडणुकीचा रंगच उडाला होता. फारशा मोठ्या प्रचारसभा झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी छोट्या सभा, घरोघरी प्रचार याच्यावरती अधिक भर दिला होता. पण त्यामुळे सध्याच्या निकालाचा कल बदललेला नाहीये हे मात्र नक्की. तर राज्यातल्या प्रमुख पक्षांना कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळालंय ते पाहण्यासाठी आमच्या मीडिया सेंटरला जाऊयात. आजच्या निकालावरती एक नजर टाकूयात. कौल कोणाला? जिल्हा परिषद निकालांसंदर्भातला आपण बघतोय. भाजपला सिंधुदुर्गमध्ये, शिवसेनेला रत्नागिरीत, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडमध्ये टक्कर होती. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पुण्यामध्ये आपला झेंडा फडकवलेला आहे, झळकवलेला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कोल्हापुरामध्ये टक्कर दिसून येते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि भाजपमध्ये सांगलीमध्ये टक्कर असल्याचं दिसून येत आहे. सातारा पुन्हा एकदा भाजपने काबीज केलाय. सोलापूरची परिस्थिती तशीच आहे आणि भाजप, शिवसेना यांनी मिळून धाराशिव सुद्धा काबीज केलेला आहे. लातूरमध्ये काँग्रेसचा पंजा पुन्हा एकदा चमकलाय. भाजपने परभणीमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे आणि भाजप आणि शिवसेना या महायुतीतल्या दोन मित्रपक्षांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अजित पवारांच्या प्रयत्नातनं महापालिकांनंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या. पण प्रचाराची धामधूम सुरू असतानाच अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि सगळा महाराष्ट्र हादरला. त्यांच्या पक्षासाठी हा खूपच मोठा हादरा होता. पक्षाच्या तंबूचा मुख्य खांबच निखळून पडला. पण पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी धीर सोडला नाही. त्याचं फळ पक्षाला मिळालेलं दिसतंय. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत मिळवलंच, पण कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातही चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात आज असलेल्या भावना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी उत्तम शब्दात मांडल्यात. 28 तारखेला झालेली दुर्दैवी घटना ही आमच्या सगळ्यांचं मनोबल ही त्या ठिकाणी नक्कीच घटवणारी होती. कारण शेवटी ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत होतो, अचानकपणे
सरदार गमावल्यानंतर सैन्याने ताकद ठेवणं हे आमच्या सर्वांसमोरचं आव्हान होतं. ही सर्व आमचे विजयी उमेदवार असतील सगळे आम्ही दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं काम हे आम्ही सर्व मंडळी पुढच्या कालावधीमध्ये करणार. मागच्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी हा पक्ष एकसंध होता, शिवसेनाही एकच होती. पण मधल्या काळामध्ये राजकीय सुनामी आली आणि दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली. पण त्यानंतर भाजप बरोबरच एकनाथ शिंदेंच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली विजय यात्रा अजूनही सुरूच आहे. आजही तेच चित्र पाहायला मिळालं. आज रत्नागिरी जिल्ह्यानं उपमुख्यमंत्री शिंदेंना बहुमताचं बर्थडे गिफ्ट दिलंय. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या बरोबरीनं शिवसेनेने जागा जिंकल्या. एकसंध शिवसेनेचे कोकणातले खंदे नेते उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी आपले बालेकिल्ले कायम राखलेत. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र सर्वात मोठा धक्का बसलाय. खरं तर कोकण आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा कोर व्होटर. पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाची ताकद कमी झाल्याचं दिसत होतं, पण आजच्या निकालांनी मात्र ते सिद्ध झालंय. सिंधुदुर्गामध्ये 6, रत्नागिरीमध्ये फक्त 1 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जिंकता आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 5 जागांवरती ठाकरेंना समाधान मानावं लागलंय. रत्नागिरीमध्ये मनसेचा एकमेव उमेदवार निवडून आलाय. आणि या निवडणुकीतही सर्वात दमदार कामगिरी राहिलेली आहे ती भाजपची. 731 पैकी 225 पेक्षा जास्त जागांवर विजय. 12 पैकी 7 ते 8 जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची सुद्धा शक्यता. पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जागा. विधानसभेला उधळलेला भाजपचा विजयरथ सुसाट निघालेला आहे. निमशहरी आणि शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्रातही जम बसवल्याचं भाजपने या निकालातनं सिद्ध केलंय. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी हीच भावना बोलून दाखवली आहे. 2014 असेल, 19 असेल किंवा 24 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे. तर आम्ही 2014 सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं. ते 17मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1चा पक्ष आहे. आता महाविकास आघाडीमध्ये नक्की कशा पद्धतीने आजच्या निवडणूक निकालाचा परिणाम होतोय ते बघूया. महाविकास आघाडीमध्ये त्यातल्या त्यात काँग्रेसची कामगिरी या निवडणुकीमध्ये चांगली दिसतेय. लातूरमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि मतांच्या टक्केवारीतही त्यांच्या वाढ झालेली आहे. महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही आमदार अमित देशमुखांचा करिश्मा चाललेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी बरोबर त्यांची अटीतटीची लढत दिसतेय. लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार हे निश्चित आहे आणि कोल्हापुरातही पक्षाकडनं तसा प्रयत्न होऊ शकतो. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मतदारांनी निवडून दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला पडलेलं मतदान सुद्धा याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं मतदारांनी हा जो कौल दिला आहे याचं मी स्वागत करतो, त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या या विजयाबद्दल मी साऱ्याच काँग्रेसच्या आणि आघाडीच्या विजयी उमेदवाराचं अभिनंदनही करतो. महानगरपालिका निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची लढत ही काही नेत्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. केवळ स्थानिक नेत्यांच नाहीत तर राज्य पातळीवरती असलेले नेते, राजकीय घराणेशाही असलेली कुटुंब यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही राजकीय घराण्यातल्या पुढच्या पिढीनं या निवडणुकीतून राजकारणामध्ये प्रवेश केला. कुणाच्या माथी विजयाचा मुकुट चढवला गेलाय तर काहींच्या पदरी अपयशही पडलंय. पक्षाच्या पलीकडे जाऊन झालेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीचा आपण आढावा घेऊयात. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रतिष्ठेची ठरलेली दहिगाव गटाची निवडणूक. दहिगावामध्ये भाजपच्या उमेदवार आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्यात.
4 महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन प्रचारामध्ये त्या उतरल्या होत्या, त्यामुळे त्यांची राज्यात चर्चा होती. सातपुतेंनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत हा विजयाचा गुलाल उधळलाय. विशेष म्हणजे या जिल्हा परिषदेतल्या दोन्ही पंचायत समितीतही भाजपनं मुसंडी मारली आणि त्यामुळे गुरसाळे गणातनं अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागलाय. ऐकूयात विजयी झाल्यानंतर संस्कृती सातपुते आणि राम सातपुते यांचं मनोगत. हा विजय मी सगळ्या जनतेला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित करते. या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलं होतं. पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली. कोण काम करतं आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं, याला जनतेने आज कौल दिलेला आहे, विजयाचा कौल दिलेला आहे. आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती. सोलापुरामध्ये विजयी कामगिरी केलेले मंत्री जयकुमार गोरे यांना मात्र आपल्या मूळ गावी म्हणजे साताऱ्यात पराभवाचे धक्के बसलेले आहेत. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोरे यांचे बंधू अरुण गोरे आणि पत्नी भारती गोरे या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई आणि मनीषा फडतरे यांनी या दोघांचा पराभव केलाय. तर परभणीमध्ये जनतेनं घराणेशाहीला झिडकारल्याचं पुन्हा एकदा दिसतंय. भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतनं मिळालाय. झालं असं की या निवडणुकीमध्ये वरपुडकर यांचे 1-2 नव्हे तर तब्बल 5 नातलग रिंगणामध्ये होते. त्यापैकी फक्त एकाच्या म्हणजेच अजित वरपुडकर यांच्याच गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आहे. या व्यतिरिक्त सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख, पुत्र समशेर, सुनबाई प्रेरणा यांचा पराभव झालाय. काँग्रेसच्या चिन्हावरती लढलेले अजित वरपुडकर यांनी ऐश्वर्या वरपुडकर यांचा पराभव केलाय. आता रायगडकडे वळूयात. रायगड जिल्हा परिषद निवडणूक महायुतीतल्या मित्र पक्षात असलेली चुरस होती, त्यामुळे प्रतिष्ठेचा मुद्दा इथेही मोठा होता. भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना थळ गटामध्ये धक्का बसलाय. त्यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा दारुण पराभव झालाय. शिवसेनेच्या शर्मिला घोडके यांनी निलिमा पाटील यांचा पराभव केलाय. दुसरीकडे भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी महाडच्या बिरवाडी गटामध्ये विजयाचा गुलाल उधळलाय. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरमध्ये ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव विजयी झाले. कोल्हापूर साईच्या साई, महाडमध्ये 5च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 10 पैकी 9 हे सर्व सीटा शिवसेनेच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि आमचा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा 2000च्या पुढे निवडून आलेला आहे. आणि हाच जनतेचा विश्वास जो आम्ही संपादन केला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आता विरोधकांना काय करा 2029ला आम्ही दाखवू. मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं. कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो. परंतु मला काही लोक असं समजत होते की ते समोरची लोक आव्हानच नाहीयेत. मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं, परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रांत जाधव काय चीज आहे. तर आज आपण झालेल्या सगळ्या विजयावरती नजर टाकली वेगवेगळ्या पैलूंच्या माध्यमातून. आता आज आम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावरती प्रश्नावर जनतेने प्रतिक्रिया काय दिल्यावर आपण पाहूयात मीडिया सेंटरला. काही निवडक प्रतिक्रिया आपण इथे बघणार आहोत. युट्यूबवरनं पहिली प्रतिक्रिया सोपान सपकाळ यांची आहे. अजितदादा पवार यांच्याबद्दल सर्वांना सहानुभूती आहे, याचा परिणाम या निवडणुकीमध्ये झाला असल्याचं नाकारता येत नाही. सिंपथी वोटिंगच्या अनुषंगाने आम्ही प्रश्न विचारला होता, त्यावरच्या या प्रतिक्रिया आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सिंपथी म्हणून मतदान झालं नाही, तर राष्ट्रवादी पक्षाला मानणाऱ्या मतदारांनी मतदान केलं, प्रसाद माने म्हणतात. पुढची प्रतिक्रिया आहे युट्यूबवरनं चेतन पाटील यांची. खेड्यापाड्यामध्ये राष्ट्रवादी मजबूत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपपेक्षा दादांची राष्ट्रवादी चांगली सोडवू शकते, याला सिंपथी व्होटिंग म्हणता येणार नाही, असं त्यांचं मत आहे. एक्सवरनं प्रकाश पवार म्हणतायत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांच्या दुःखद काळामध्ये राजकारणातून दूर न जाता सक्रिय राहिल्यामुळे राष्ट्रवादीला नवीन उमेद मिळाली. श्याम ठाणेदार यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे राष्ट्रवादीला फायदा झाला हे उघडच आहे. फेसबुकवरनं वैभवी नरे यांची प्रतिक्रिया आहे. नक्कीच ही मानवी मनाची प्रक्रिया आहे आणि दादांवरचं प्रेम दाखवण्याची संधी आहे.
फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया संजय खैर पाटील यांची आहे. नाही, हे यश दादांच्या कामाचं आहे असं ते म्हणतायत. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया अमोल मालुसरे यांची आहे. असं काही नाही, हे यश अजितदादांच्या कामाची पोचपावती आहे असं ते म्हणतायत. आणि इंस्टाग्रामवरनं सावित्री यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. अजिबात नाही, अजितदादांनी समाजासाठी केलेल्या कामांमुळे मतदारांनी राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी, राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले, ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप. गोगावले यांना तातडीने मुंबईकडे निघायचे, त्यामुळे आधी त्यांच्याकडे वळणार आहोत आणि त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. भरतजी, आपलं स्वागत आहे, किंवा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भरतजी, अभिनंदन. आणि आज ज्या पद्धतीने महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये चुरस होती, त्या अनुषंगाने आजच्या या विजयाबद्दल काय सांगाल? पहिलं मी माझ्या मतदार बांधवांचं, जनतेचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक नंबरचा पक्ष या रायगडमध्ये दिला. कारण आमच्या 59पैकी 21 सीट आमच्या आलेल्या आहेत, 16 सीट NCPच्या आलेल्या आहेत आणि 15 सीट BJPच्या आलेल्या आहेत. त्यानंतर उबाटा आणि काँग्रेस. पूर्वी एक नंबरला असणारा शेतकरी कामगार पक्ष यावेळेला त्यांची एकही सीट येऊ शकलेली नाही. हे दुर्दैव्य म्हणावं. आणि आम्ही जे काही जनतेमध्ये वावरतो, मिसळतो, काम करतो, त्याचा फायदा आम्हाला मिळालेला आहे. आणि पुढं आता जे काही समीकरण आहे ते एकनाथ शिंदेसाहेब, आणखीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवतील काय करायचं ते, आणि ते पुढच्या पद्धतीने आम्ही जाऊ. नक्कीच. त्याचबरोबर भरतजी, शिवसेनेनं एकट्याने लढून हे चांगलं यश मिळालेलं दिसतंय आणि आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे महायुती एकत्र बसलेली दिसेल का, असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शक्यता वाटते तशी आम्हाला. कारण मग हे आमचे नेते मंडळी आहेत, ते ठरवतील की कशा प्रकारे एकत्रीकरण यायचं ते. बरं, राज्यामध्ये सगळीकडे शिवसेनेची कामगिरी चांगली दिसते. आता हे यश नक्की कशामुळे मिळालंय असं तुम्हाला वाटतंय? आम्ही काम करतो ते मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जनता कौल देत असते. जनतेमध्ये वावरणं, जनतेमध्ये मिसळणं, जमिनीवरनं चालणं हे आमची पद्धत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करून पुढे गेलेलो आहोत. जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. जनतेचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद भरतजी. भरतजींना काही कामानिमित्त निघायचं आहे, त्यामुळे आता ते आपल्यासोबत पुढच्या या संपूर्ण संवादामध्ये नसतील. पण आपण आपल्या उरलेल्या 3ही पाहुण्यांबरोबर संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी प्रवीणजी तुमच्याकडे येते. पुन्हा एकदा अभिनंदन. आता अखेर कुठेतरी भाजपने सगळ्या पातळ्यांवरती यश संपादन केलंय, याचं समाधान आहे का? 100% समाधान आहे. नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीवर प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील जनतेनं ठेवला. देवाभाऊंच्या विकासावर विश्वास ठेवला. महानगरपालिकेमध्ये 29 पैकी 25 जागा मिळवून तेव्हाही विकासाला लोकांनी मतदान केलं. शिंदेसाहेबांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. आणि आता जिल्हा परिषदेमध्ये बघाल की 7 जिल्हा परिषदा जवळपास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. आता आमच्या भरत शेठ गोगावले साहेबांच्या इथं निर्विवाद त्यांना 100% यश मिळालेलं आहे. मी भरत शेठचं आमच्या अभिनंदन पण या ठिकाणी करतो. आणि आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 52 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा एकट्याचा फडकलेला आहे. आणि शिंदे साहेबांकडे 26 आणि 25 अजितदादांकडे. याच्यामध्ये सगळीकडे 80 ते 90 ठिकाणी महायुती, म्हणजे या ठिकाणी आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रचंड यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाची धुळदाण त्या ठिकाणी उडालेली आहे.
पण उद्धवजी प्रवीणजी, या ठाकरे सगळ्या साहेबांच्या मागे उभाटालाही त्या ठिकाणी यश मिळाले नाही. सातत्याने जे ऑपरेशन लोटस सक्रिय होतं गेल्या काही महिन्यांपासून त्या यशाचं हे गमक आहे का? नाही, 100% बघा, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा मेहनत घेणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं मेहनतीवर आणि आमच्या सगळ्यात मोठी जी जमेची बाजूने ताकद असेल तर माननीय देवाभाऊंचा चेहरा, विकासाचं त्यांनी जे व्हिजन या महाराष्ट्राला दिलेलं आहे ते बघा, नगरपालिकेला स्वीकारलं, महानगरपालिकांना स्वीकारलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा माननीय देवाभाऊंच्या व्हिजनला त्या ठिकाणी मुंबईकरांनी साथ दिली. मुंबईत प्रवीणजी, मराठी तुम्हाला माणसांचा थोडंसं इश्यू थांबवते, थोड्याने पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, पण आता सध्या मी अंबादास दानवे यांच्याकडे जाते. ते सध्या आपल्याशी फोनवरनं संपर्कात आहेत. अंबादासजी, एकंदरीतच कोकणाचा जर निर्णय बघता कुठेतरी धक्का बसलेला आहे शिवसेनेला, ताकद कुठेतरी कमी होत चालली अशी भीती यातून मनाला वाटतेय का या क्षणी? निश्चित काही या गोष्टी झालेल्या कबूल केल्या पाहिजे, आता काही ना कबूल करण्यात काही अर्थ नाही. परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेचा गट असेल, ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याची जी उधळपट्टी आहे, याची जी उधळपट्टी चालू आहे, या उधळपट्टीचे आता प्रवीण भाऊ बोलत होते विकासाचा व्हिजन. आता या महाराष्ट्रात कोणता विकास झाला हे जरा सांगितलं किंवा लोकांसमोर आलं तर बरं. आता ग्रामीण भागात आम्ही फिरत होतो, शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाचे मुद्दे ठिकठिकाणी आहे, शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या भावाचे मुद्दे आहे. आज एवढी अतिवृष्टी झाली होती, दिवाळीला 33,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, त्यातले पैसे लोकांना पोहोचलेले नाही. तरी लोकांनी मतदान केलं, हे कबूल केलंच पाहिजे. पण हे न होताही मतदान भारतीय जनता पार्टी झालं हे 100% कबुली आहे. परंतु या गोष्टी कोणत्या झालेल्या नाही ह्याही तितक्याच सत्य आहे की मागच्या काळात दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली, दिवाळीच्या आत 33,000 कोटीचं पॅकेज पोहोचेल सांगितलं, कोणत्याच गावात कुठे केलेलं नाही. आज कापसाच्या भावाची परिस्थिती वाईट आहे, कर्जमुक्ती करण्याचं घोषणा भारतीय जनता पार्टीने केली, ती झाली तरी लोकांनी मतदान केलं, आता हे कबूल केलं पाहिजे. बर, ठीक आहे. नक्की. प्रशांतजी, तुमच्याकडे येते. प्रशांतजी, एकंदरीतच कुठेतरी विरोधकांची इच्छाशक्तीच कमी पडत चालली आहे का, असा मतदारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण असं चित्र सातत्याने दिसतंय, अशी एक प्रतिक्रिया येते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? एक तर सर्वप्रथम सगळ्या माध्यमांनी असेल किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक एक निश्चित या ठिकाणी बाब स्वीकारेल, ते म्हणजे जे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी महायुतीच्या विरोधात लढले त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची एकूणच जी काही कामगिरी ती नेत्रदीपक आहे. ती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल. एक आहे की मागच्या 2-5 महिन्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जे काही पुढे जाण्याचे चित्र होतं त्याच्यामध्ये कुठेतरी काही ठिकाणी अडचणी आल्या, त्याच्यामुळे कदाचित आम्ही एकत्रित लढलो नाही, त्याच्यामुळे काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला किंवा आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी पडलेलो आहे. पण काँग्रेस पक्ष म्हणून मान्य हर्षवर्धनजी सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्या ठिकाणी धीरजी देशमुख साहेब असतील किंवा मान्य बंटी पाटील साहेब असेल, यांनी खूप चांगले यश मिळवले. त्याच्यामुळं या यशाच्या संदर्भामध्ये सुद्धा बाकीच्यांनी कौतुक करावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण आता पुढच्या म्हणजे हा जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा पहिला टप्पा झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही आमच्या बॅक टू बॅक निवडणुका आल्या, नगरपालिका, त्याच्यानंतर लगेच महानगरपालिका, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा ताण आला. जी काय संसाधनं नाही का महायुतीकडे होती त्याच्यामध्ये आम्ही जे काय काँग्रेस म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे काय लढला त्याच्यामध्ये आमच्याकडे तेवढी संसाधनं नव्हती, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण संसाधनं नव्हती म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, या निवडणुकीमध्ये एक चित्र निर्माण झालेले. मी पश्चिम महाराष्ट्रातले 50 गट असे दाखवू शकेल जिल्हा परिषदचे, ज्याच्यामध्ये 50-50, 60-60 कोटीच्या निवडणुका झाल्या. म्हणजे आमदारकीला सुद्धा लाजवेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा लाजवेल अशा निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता नावाचा जो एक वर्ग आहे तो संपुष्टात येतो का काय, आणि सत्ता आणि संपत्तीतून नका निर्माण झालेला हा उद्रेक एका दिवशी लोकशाही संपवतो काय, अशा प्रकारची परिस्थिती. त्याच्यामुळे आज जरी माहितीने यश मिळवलं असेल ते, आणि आमचं प्रशांतजी, तुमचे जे हे मुद्दे आहेत की कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता ह्याच्यामुळे संपुष्टात येतोय का, आणि त्याचबरोबर संसाधनं तुम्हाला कमी पडली म्हणजे नक्की काय, आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय विकास घडतो आहे, हा अंबादासजींनी जो प्रवीणजींना प्रश्न विचारला याच्यावरती चर्चा करणार आहोत. प्रवीणजींकडे पुन्हा एकदा जाऊयात. प्रवीणजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी 2 महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते की अंबादास दानवेंनी मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे नक्की विकास म्हणजे काय केलेला आहे भाजपने, कारण अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि असे असंख्य प्रश्न अजूनही
अजूनही तसेच आहेत आणि त्याचबरोबर संसाधनांची आम्हाला कमतरता पडली असं प्रशांतजी म्हणत होते. त्यांचा रोख कुठेतरी प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर झालाय भाजपकडनं याच्याकडे होता. याला कसं उत्तर द्याल प्रवीणजी? नाही, मला वाटतं अंबादास दानवेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने असं बोलणं म्हणजे मला आश्चर्यकारक आहे. हारलो की EVMचा दोष, हारलो की त्या ठिकाणी पैसे वाटले, मला वाटतं ह्याच्यातनं बाहेरच येत नाहीत. आता अंबादास दानवे ज्या जिल्ह्यातनं येतात तो संभाजीनगर कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेमध्ये आपण स्वतः आहात ना, काय आपली हालत झाली. आज त्या ठिकाणी केवळ 9 जागा जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी मिळाल्या. आम्ही आत्मपरीक्षण करणार नाही का? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण हा उबाटाचा बालेकिल्ला होता पूर्वीच्या शिवसेनेचा. आम्ही का कमी पडतोय? पैसे वाटले, EVM चुकीचं. मला वाटतं असं रडीचा डाव खेळण्यात अजिबात त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. आज तुम्ही सगळ्यात लास्ट गेला तो 172 जागा NCPला मिळाल्या भाजपच्या खाली, म्हणजे भाजपला त्या ठिकाणी 225 721 पैकी मिळाल्या, तर 163 शिवसेनेला. म्हणजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काल परवा त्या ठिकाणी पक्ष उभा केला, मेहनत घेतली, त्याच 3ऱ्या क्रमांकावर आहे, 2 नंबरला NCP आहे. आपण त्या ठिकाणी त्यांच्याही खाली गेलात. मग आता सगळ्यांनी आता काँग्रेसला जागा मिळाल्या ज्या काही 55, त्यांनी पण पैसे वाटले का? शरद पवार साहेब या राज्याचं मोठं नेतृत्व, आज त्यांचा पक्ष सगळ्यात शेवटी गेलाय. मला वाटतं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा परिश्रम घेणारा पक्ष आहे आणि देवाभाऊंचं नेतृत्व सर्वमान्य महाराष्ट्राने केलंय ना हो. स्वीकारा तुम्ही. नगरपालिकेत काय पैसे वाटले का? महानगरपालिकांमध्ये पैसे वाटले का? मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही काय केलं? आता ग्रामीण भागात भाजप नाही बोलताय, आता त्या ठिकाणी 7 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आली ना. तुमचा मुद्दा आणि त्याचा रोख कळतोय. आपण अंबादासजींना थेट या संदर्भामध्ये त्यांचं आपण प्रतिक्रिया घेऊया. अंबादासजी, नाही, मी मुद्दा जो केला तर त्याच्यावर प्रवीणजी बोललेच नाही. प्रवीण बोललेच नाही. मी मुद्दा असा उपस्थित केला होता, ठीक आहे, पक्षाचं जे झालं असेल ते झालं असेल, जागा कमी जास्त झाले असतील, नो डाऊट, त्याच्याविषयी मी पराभव पण कबूल करतोय. पण भारतीय जनता पार्टीनं ग्रामीण भागात मतदार म्हणजे काय विकाऊ वस्तू आहे का बाजारातली? तुम्ही सांगता पैसे वाटले आणि त्यांनी मतं टाकली, तो मतदारांचा अपमान आहे. मतदारांना बनवलेलं आहे. हो असेल, पण असं बनवलेला म्हणजे मतदार मूर्ख आहेत का? तुम्ही तेवढे शहाणे आणि मतदार मूर्ख. बनवायला काय ते काय एवढे काय दुधकुळे आहेत का मतदार? नगरपालिकेत मतदान करतात, महानगरपालिकेत करतात, जिल्हा परिषदेत करतात. असं नका बोलू दानवे साहेब. तुम्ही एक चांगले उदयोन्मुख नेते आहात. वस्तुस्थिती मान्य करायला शिका. तुम्ही पण राऊत साहेबांसारखे त्या ठिकाणी जर दुर्दैवानं करायला लागलात तर मला वाटतं भविष्य आणखी त्या ठिकाणी अंधकारमय होईल. मला असं वाटतं आपला संपर्क भारतीय जनता पार्टी 2 पासून आतापर्यंतचा प्रवास आहे. हा, अंबादासजी तुमचा आवाज नीट येत नाहीये. तुम्ही आहात ना, संपर्क आहे? हा, बोला. हो आहे ना. आमचं भविष्य आणि आमचं भवितव्य आम्ही बघू, परंतु मी हा मुद्दा मांडला की हीच भारतीय जनता पार्टी एवढी पोहोचली समजून घ्या. अर्धे लोक तर आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्या पक्षातले आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिल्या. एक पहिली गोष्ट, ग्रामीण भागातील जनतेसाठी कोणतं शेतमालाच्या भावाविषयी बोलावं? अतिवृष्टीचं 33,000 कोटीचं पॅकेज देवा भाऊनी मोठं डिक्लेअर केलं होतं, किती लोकांना पोहोचलं त्याच्यावर बोलावं. हे नाही झालं, कापसाला भावाविषयी बोलावं. हे न होताही लोक मतदान करतात, आम्ही कबूल केलं ना, आमची हार आहे. परंतु अशी स्थिती असतानाही लोक मतदान करतात. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने एक कल्चर सगळ्या ठिकाणी बनवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा कोणताही माणूस पैसे वाटल्याशिवाय निवडून येत नाही, मी स्पष्ट सांगतो. बरं, आपण प्रवीणजींना या संदर्भात विचारूया. प्रवीणजी, आपलं उत्तर यावर थोडक्यामध्ये उत्तर द्या. प्रवीणजी, वेळ कमी आहे. मला वाटतं अंबादासजी घरात बसून राजकारण करता येत नाही. जेव्हा अतिवृष्टी झाली, संकट आलं, तेव्हा देवेंद्रजी चिखल तुडवत शेताच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांना आधार दिला. विरोधी पक्ष नेते असताना आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते, रेड कार्पेटवर त्या ठिकाणी चिखलात उतरले पण नाहीत. माझं ऐका ना, आता तुमचं ऐकलं डिस्टर्ब नाही केलं. देवेंद्रजी केलं होतं. देवेंद्र फडणवीस 2 गावात गेले, दोन्ही गावातून हाकलून लावलं त्यांना.
काय अरे, सांगता तुम्ही? चिखल तुडवत गेले. बोला, बोला. कसला चिखल तुडवत गेले? मोठा मोठा गमचे बुड अरे घालून हे गेले. काय हे काय भाषा कसला झाली चिखल का हो? तुडवत गेले? दोन्ही गावात देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. बरं, मला असं वाटतं आपण मुद्द्यावरनं फार हलत चाललेलो आहोत आणि आपण या क्षणी इथे थांबलं पाहिजे, कारण आरोप प्रत्यारोप दोन्हीकडे आहेत, परंतु त्याची उत्तरं दोन्ही बाजूनी मिळत नाहीत. मी प्रशांतजींकडे येते. प्रशांतजी, एकच प्रश्न असा आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला इतकं यश मिळालेलं होतं, त्यानंतर काय झालं की अशा पद्धतीने ती मोठ बांधून ठेवता आली नाही? एक कुठेतरी लुझर मेंटॅलिटी तयार झाली आहे महाविकास आघाडी आणि त्या पक्षांची, असा सूर सातत्याने आता सत्ताधाऱ्यांचा आहे. काय बोलाल त्याबद्दल? नाही, लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल, आम्ही महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणाने या ठिकाणी मतदारांच्या समोर गेलो. तिथे कुठेही किंतु परंतु नव्हता. दुर्दैवाने मागच्या 3-4 महिन्यामध्ये काही गोष्टी वेगवेगळ्या घडायला लागल्या. काँग्रेस पक्ष हा कायम भूमिकेवर ठाम राहिला. मान्य उद्धव साहेबांनी त्या संदर्भामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही एकत्र येण्याचा निश्चित प्रयत्न केला. अर्थात या निवडणुकीच्या म्हणजे आजचा जिल्हा परिषद किंवा जो काही पंचायत समितीचा निकाल आहे, या निकालाच्या माध्यमातून निश्चित म्हणजे नुसतं महाराष्ट्रापुरता नाही तर देशातल्या सगळ्याच राज्यातल्या तमाम विरोधी पक्षांना एक प्रकारचा संदेश आहे की या ठिकाणी जागा कमी किंवा जास्त किंवा या ठिकाणी आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवून आपण सक्षमपणाने सत्ताधारी पक्षाबरोबर खास करून भाजपच्या विरोधामध्ये लढलो तर निश्चित या ठिकाणी नागरिक किंवा मतदार बंधू भगिनी आपल्या पाठीशी उभं राहू शकतात. या पुढचा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा जो टप्पा असेल या टप्प्यामध्ये आम्ही निश्चित या ठिकाणी ताकदीने एकत्रित या ठिकाणी पण त्याचबरोबर आत्मपरीक्षण केलं पाहिजे का नाही आणि नक्की काय गडबडलं याचं मात्र उत्तर तुम्ही अजूनही मला देत नाही आहात. हरकत नाही, पुन्हा एकदा आपण या विषयावरती चर्चा करूच. आज मात्र आपली वेळ संपलेली आहे. आपण ही चर्चा इथेच थांबवत आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी चर्चेसाठी आल्याबद्दल. तर निकाल काय आहेत ते बघितले, त्याचं विश्लेषण केलं, त्यावरती चर्चाही केली. आता जाऊयात एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकण्यासाठी आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. भाजपाची महत्वाकांक्षा ही सध्या एखाद्या राजाच्या अश्वमेध यज्ञासारखी आहे. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जणू अश्वच सोडलाय. गेल्या 3 निवडणुकीत नंबर 1चा पक्ष म्हणून भाजपनं महाराष्ट्रात आपलं स्थान पक्क केलंय. त्यासाठी जे जे करावं लागतं ते भाजपनं केलंय. मग त्यात रणनीती, मेहनत, संघटन शक्ती सगळंच आलं. आजच्या निकालासाठी भाजपचं खास अभिनंदन. या घोडदौडीत खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचंही कौतुक केलं पाहिजे. शिंदेंना एकीकडे विरोधक अमित शहांची शिवसेना असं जरी म्हणत असले तरी दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय बळासमोर, महाराष्ट्रातील भाजपच्या महत्त्वाकांक्षेसमोर ते आपल्या पक्षाचे वेगळे अस्तित्व कसं टिकून राहील, कशा जागा वाढवता येतील ह्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीचा अश्व विजयी होऊन रोखला न जाता पुढेच जातोय हे आपण बघतोय. विरोधकांकडे मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बळ कमी पडतंय हे सुद्धा स्पष्ट दिसतंय. त्यामुळे खचून जाऊन ते रणनीती, संघटन शक्ती आणि नेतृत्व कौशल्याचा सुद्धा वापर हवा तसा करताना दिसत नाहीयेत. जिंकण्याची, मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे का, हाच आता मुळात प्रश्न आहे. हे सगळं असंच असताना लोकसभेत त्यांनीच जे यश मिळवलं होतं त्यातून सुद्धा शिकण्याची आता विरोधकांची इच्छा उरली नाही आहे असं वाटतंय. शाब्दिक विरोध हा माईक बूम पुरताच मर्यादित आहे. खरं तर याआधी अनेक वेळा जे आपण 0 आवरमध्ये शेअर केलंय तेच मी परत बोलून दाखवते. नुकसान फक्त विरोधी पक्षाचं नाही आहे, तर खऱ्या जनहिताच्या मुद्द्यांना तडीस नेण्याची ताकद असलेला विरोधी पक्ष राज्यात नसणं, निवडणुकीच्या मैदानात खरी टक्कर देणारा विरोधक नसणं, मंत्र्यांना सतत वचक वाटेल असा विरोधी पक्ष नसणं हे जनतेसाठी घातक आहे. पूर्वी आणि आता वेळ झालेली आहे आज आम्ही विचारलेल्या प्रश्नाचा कौल जाणून घेण्याची. जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आमच्या प्रश्नाला महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. आजचा आमचा प्रश्न होता, अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सिंपती वोटिंग झालं असं वाटतं का? 19,000 मतांपैकी 74% लोकांचं मत आहे होय हे सिंपती वोटिंग आहे आणि 26% लोक मात्र नाही असं म्हणतात. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयासह नव्या चर्चेसाठी भेटूया. पाहत रहा एबीपी माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.